कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका रुग्णाच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी डॉक्टरनं तब्बल 32 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे। मात्र प्रत्यक्षात किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रिया केलीच नाही आणि घेतलेले पैसे सुद्धा परत केलेले नाहीत, अशी गंभीर तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर गौरव नायर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन यांनी या प्रकरणाची दखल घेत तपासाला सुरुवात केलेली आहे। पुढील चौकशी सुरू आहे। मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। दरम्यान किडनी ट्रान्सप्लांट प्रकरणावर डॉक्टरांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। पण जेव्हा असं ॲडमिट व्हायची वेळ आली तेव्हा तो तिकडचा जो एजंट होती, ते एक फिमेल होती, तिचा हस्बंड, तो जो डोनर होता, डोनर आणि जो एक मध्ये एक हॉस्पिटलचा असिस्टंट म्हणजे OT असिस्टंट, जे डॉक्टर ऑपरेशन करणार आहे त्यांचा असिस्टंट म्हणून जो होता, ते सर्वजण एकत्रच गायब झाले। त्यांचा फोन नंबर वगैरे सर्व एकत्रच स्विच ऑफ झालं आणि मग त्यानंतर त्यांचं काहीच कॉन्टॅक्ट वगैरे नाही। मग जेव्हा माझ्याशी बोलणं झालं तर मी त्यांना बोललो, ठीक आहे तुम्ही या परत, आपल्याला पोलीस कंप्लेंट आता करावंच लागणार आहे, शिवाय काय पर्याय नाही आपल्याकडे, आणि आपलं फसवणूक हे या विषयामध्ये झालंच आहे, असा विषय। यामध्ये एकूण डॉक्टर धरून इतर 6 आरोपी आहेत। यातले काही वेस्ट बेंगॉल, त्यानंतर मुंबई येथील आकरीपाडा इथले ते आरोपी आहेत। यामध्ये संबंधित पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यानंतर त्यांना कुठलंही किडनीचं प्रत्यारोपण किंवा त्यांचे पैसे परत न गेल्यामुळं संबंधित फिर्यादी महिलेने जे आहे ते पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे।